बांधवांचे मी पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। मी दीपक बोराडे, धनगर समाजाच्या आरक्षण लढ्याच्या चळवळीतील एक कार्यकर्ता। धनगर समाज या राज्यात 2 नंबरचा, देशात 1 नंबरचा समाज। परवा आपण संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला। हा देश संविधानावर चालतो असं म्हणतात, दुर्दैवाने या संविधानाची अंमलबजावणी या देशामध्ये पूर्णपणे झालेली नाही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित, संविधानाला अपेक्षित सुधारणा या देशात झाल्या नाहीत। धनगर जमातीचा समावेश एसटी जमातीच्या 47 जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला ऑलरेडी आहे। धनगड आणि धनगर या शब्दच्छलामध्ये गेल्या 8 दशकांपासून हा समाज आरक्षण रूपी अमृताच्या लाभापासून वंचित राहिलाय। धनगर समाज हा अत्यंत भोळा, अडाणी, रानावनात राहणारा, मेंढरांमागे फिरणारा गरीब भोळा समाज, अडाणी समाज। या समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम इथल्या सर्वच राजकीय पक्षांनी केलं। धनगरांचे क्रांतीसूर्य ज्यांना म्हणतात, स्वर्गीय बी.के. कोकरे साहेब यांनी पहिल्यांदा या राज्यामध्ये धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा सुरू केला। बी.के. कोकरे साहेब एक उच्च विद्या विभूषित, समाजाला समर्पित असं व्यक्तिमत्व होतं। तेव्हापासून सुरू झालेला हा आरक्षणाचा लढा माझ्यासारख्या अनेक लोकांनी आतापर्यंत या लढ्याचं नेतृत्व केलं। शेकडो आंदोलनं झाली, शेकडो उपोषणं झाली, मग रास्ता रोको असतील, मोर्चे असतील, या वेगवेगळ्या संवैधानिक मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने सरकारला आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करावी यासाठी ही आंदोलनं झाली। लाखो लोकांनी या आंदोलनांमध्ये वेळोवेळी सहभाग घेतला। माझ्यासारख्या हजारो बांधवांवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु राज्यकर्त्यांनी धनगर जमातीच्या या घटनादत्त अधिकारापासून अजूनही वंचित ठेवलं। काँग्रेस आणि मित्रपक्षांनी स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षाच्या काळामध्ये जो अन्याय केला, त्यांनी जी पापं केली, धनगर समाजाला, धनगर जमातीला या आरक्षणापासून वंचित ठेवून त्याचं फळ त्यांना 2014 मध्ये मिळालं। या राज्यामध्ये धनगरांची संख्या 2 नंबरची, देशात नंबर 1 ची आपण म्हणतो। या राज्यात 2.5-3 कोटी धनगर समाज आणि देशात 20-25 कोटी धनगर आहेत। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंढरपूरला आले, त्यांनी सुद्धा धनगरांना आश्वासन दिलं होतं। आत्ताचे पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी साहेब पंढरपूरला आले, पांडुरंगाच्या पावन भूमीमध्ये। त्यांनी त्यावेळेस हिंदीतलं त्यांचं भाषण आमच्या तरुणांच्या प्रत्येकाच्या पाठ झालेलं आहे। ते जाहीरपणे बोलले होते, मेरे धनगर भाइयों आप बताओ, आपको सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं किया था? आपसे शरद पवार ने वादा किया था कि नहीं किया था? धनगर समाज इतनी बड़ी संख्या में यहां पर है, धनगरों का मतों के लिए यूज किया गया। आपका आरक्षण का प्रश्न इन लोगों ने नहीं छुड़ाया। आप हमें सत्ता दो, हम आपका आरक्षण देंगे। त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्यावेळेस बारामतीला माझ्यासारखे 9 उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले होते आणि लाखो लोकांच्या समोर जाहीरपणे फडणवीस साहेब त्यावेळेस बोलले की तुमचा मतांसाठी वापर होतोय, माझा तुमच्या या आरक्षणाच्या बाबतीत पूर्ण अभ्यास झालेला आहे, माझ्याकडे गाडीभर कागदपत्र पुरावे आहेत, तुम्ही आम्हाला जर सत्ता दिलीत तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवतो। आणि तसं लिखित आश्वासन, त्यांचा जाहीरनामा, लेखी आश्वासन त्यांनी धनगर समाजाला दिलं। आणि या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप देशाच्या सत्तेत आलं, कारण 20-25 कोटी धनगर या देशामध्ये आहेत। या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आला आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले, कारण 2.5-3 कोटी धनगर समाज या राज्यामध्ये आहे। आणि हा धनगर समाज
जवळपास 80-90% समाज हा भाजप सोबत गेला. म्हणजे धनगरांनी दिलेला शब्द धनगरांनी पाळला. परंतु दुर्दैवानं ज्या रामाचं नाव घेऊन ही लोक सत्तेत आली आणि रामाचं नाव घेऊन सत्ता करतात, हे लोक विसरले की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. रामाचं नाव घेतात पण रामाच्या कुठल्याही विचारावर, प्रभू रामाच्या विचारावर हे लोक चालत नाहीत. कारण धनगरांनी दिलेला शब्द पाळला, यांना सत्तेत बसवलं, पण यांनी धनगरांना दिलेला शब्द पाळला नाही. आज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जर स्वर्गातून पाहत असतील तर ते म्हणत असतील की हे नरेंद्र, हे देवेंद्र, मी माझ्या हयातीत धनगरांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही. धनगरांच्या उपकारांमुळे तुम्ही सत्तेमध्ये बसलात. आता तरी धनगरांना दिलेलं आश्वासन पूर्ण करा, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती मिळेल, धनगरांच्या उपकाराची परतफेड होईल आणि आपण दिलेला शब्द पाळला जाईल. या लढाईसाठी गेल्या कित्येक दशकांपासून आमचा संघर्ष हा अंमलबजावणीसाठी चालू आहे. 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आम्ही ताकदीनं लढलो. 24 तारखेला एक ऐतिहासिक विराट असा इशारा मोर्चा झाला, ज्या मोर्चानं महाराष्ट्र नाही तर या संबंध देशामध्ये एक क्रांतीची ज्वाला गेली. आमच्या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या प्रकारचे गर्दीचे रेकॉर्ड तुटले होते. राज्यातील धनगर जमातीच्या आंदोलनाचे सगळे रेकॉर्ड तुटले. एवढा ऐतिहासिक मोर्चा झाला, परंतु तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी दिलेल्या शब्दाची जाण झाली नाही. 2 ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी आम्ही विजयोत्सव साजरा करण्याच्या तयारीत होतो, परंतु सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. माझ्या प्रकृतीच्या अडचणीमुळे आणि समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन ही लढाई लढण्यासाठी, ही लढाई मरून नाही तर लढून जिंकता येईल म्हणून मी त्यावेळेस ते उपोषण स्थगित केलं. सरकारच्या वतीनं मंत्री, जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, नामदार गिरीश भाऊ महाजन आणि बरेच सत्तेतले आमदार, खासदार ही मंडळी त्या ठिकाणी आली होती. परंतु त्यांच्या हातानं उपोषण न सोडता, कारण सरकारकडनं आम्हाला कसल्याही प्रकारचं फसवा आश्वासन नको होतं, कसल्याही प्रकारचं चॉकलेट नको होतं. गेल्या कित्येक दशकांपासून आम्ही फसत आलोय, 2014 पासून आम्ही फसत आलोय. म्हणून सरकारच्या कुठल्याही चॉकलेटाला आम्ही शाला बळी न पडता माझ्या प्रकृतीच्या अडचणीमुळे आम्ही उपोषण स्थगित केलं आणि त्या दिवशी निर्णय घेतला 2 ऑक्टोबर ही गांधी जयंती आणि शांतिमय क्रांती होतीये, म्हणून गांधीजींच्या मार्गाने, शांततेच्या आणि 100% संविधानिक मार्गाने हा लढा अधिक तीव्रतेनं लढण्याचा निर्धार आम्ही केला. मधल्या काळामध्ये थोडस निवडणुका होत्या, त्या अगोदर शेतकऱ्यांच्या शेतीचे कामं आणि धनगर जमात बऱ्यापैकी शेती आणि शेतीशी निगडीत आहे. त्या अगोदर अतिवृष्टीचा फार मोठा एक संकटाचा काळ, त्याच्यामुळे या आंदोलनाला काही काळ स्थगिती मिळाली. आता माझी तब्येत बऱ्यापैकी ठणठणीत झाली, बरा झालोय. राज्यभरातल्या भावना समाजाच्या तीव्र आहेत आणि समाजाच्या भावना, समाजाच्या आमच्या लेकराबाळांच्या भविष्याचा प्रश्न जर आमच्या शांततेच्या मार्गाने गल्लीतल्या आंदोलनात सुटत नसेल, देवेंद्र फडणवीस यांना जर वाटत असेल की दीपक बोराडे याचं आंदोलन हे क्षणिक होतं, भावनिक म्हणून काही लोक त्यात सहभागी झाले असतील, हे आंदोलन क्षणापुरतं होतं, हा गैरसमज कदाचित फडणवीस साहेबांनी करून घेतलेला आहे. म्हणून त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी ते जर खरंच आमच्या धनगर समाजाची परीक्षा पाहत असतील, आम्ही किती संघटित झालोय, समाज किती पेटलाय, किती जागृत झालाय. आपण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपनं धनगरांची फसवणूक केलीये, हे धनगरांना खरंच समजलं का नाही समजलं याची परीक्षा पाहण्याचं कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं असेल. म्हणून आम्ही आता या ठिकाणी राज्यभरातील बांधवांसोबत, जे या समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याच्या चळवळीमध्ये काम करतात, ज्यांनी आपलं योगदान दिलंय, या बांधवांसोबत चर्चा केल्यानंतर आता असा निर्णय केलेला आहे की राज्यभरामध्ये आम्ही 3 तारखेपासून फिरणार. जालन्याच्या या ऐतिहासिक आंदोलनामध्ये आमच्या मल्हार मावळ्यांनी, अहिल्याबाईंच्या लेकींनी जे तनमन धनानं सहकार्य करून एक ऐतिहासिक आंदोलन होण्याच्यासाठी ज्यांनी सहभाग नोंदवला, या सर्वांचे आभार मानण्यासाठी
आणि एका नवीन लढाईला सज्ज होत असताना त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा, नवीन आत्मविश्वास निर्माण करून ताकदीनं एक लढा लढून ही लढाई जिंकण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही राज्यभर फिरणार आहोत. मी 17 सप्टेंबरला आमरण उपोषण हे लढाई सुरू करत असताना एक वाक्य बोललो होतो की ही लढाई माझ्या आयुष्यातील शेवटची लढाई असेल. मी माझ्या धनगर समाजाला आवाहन केलं होतं की बांधवांनो, धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील हा शेवटचा लढा असेल आणि प्रत्येक धनगर बांधवानं सुद्धा आता ती शपथ घेतलेली आहे. प्रत्येक धनगर बांधव आमचा हा धनगरांच्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे असं म्हणून या लढाईमध्ये आता उतरणार आहे. आणि या लढाईचा पुढचा टप्पा म्हणून आम्ही जर मुंबईमध्ये येऊनच सरकारला आमची परीक्षा पाहायची असेल, मुंबईमध्ये आल्यानंतरच जर सरकारची अक्कल ठिकाणावर येणार असेल, आम्ही मुंबईमध्ये आल्यानंतरच समाज पेटलाय आणि आता आमच्या विरोधात जातोय, सरकारला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव होणार असेल, मुंबईमध्ये आल्यानंतरच आमच्या लेकराबाळांचं कल्याण होणार असेल, तर आता आम्ही मुंबईमध्ये येण्यासाठी सज्ज झालोय. मी अत्यंत नम्रपणे महाराष्ट्राच्या जनतेला, सर्व मुंबईकरांना सांगतो की आम्हाला इथे येण्याची हौस नाहीये. धनगर समाज हा मेंढपाळ, वाड्या वस्तीवर राहणारा, कुठं ऊसतोड करणारा, कुठं हमाली माथाडी कामगार करणारा, कुठं रिक्षा चालवणारे शेतकरी वर्गातून आलेले लोक आपापल्या कामाधंद्यात व्यस्त आहे. आपला वेळ खर्च करून, आपला पैसा खर्च करून मुंबईमध्ये येण्याची हौस कुणालाही नाहीये. आम्ही इथं आल्यानंतर निश्चितच साहजिक आहे इथल्या सामान्य जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. लोकांना, नोकरदार लोक असतील, शाळेतील विद्यार्थी असतील, व्यावसायिक असतील, यांना कदाचित आमच्या इथं येण्यानं काही त्रास होऊ शकतो. कुणालाही त्रास देण्याची आमची अजिबात भावना नाही, परंतु आमच्या व्यथा आहेत, आमच्या वेदना आहेत, आमचं दुःख आहे. घटनादत्त अधिकारापासून वंचित ठेवून आमच्या पिढ्यांचं अतोनात नुकसान इथल्या व्यवस्थेनं केलेलं आहे. आमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी मजबुरीने नाईलाजास्तव आम्हाला आंदोलनाचं हे शस्त्र वापरण्यासाठी आम्ही मजबूर झालेलो आहोत. म्हणून आम्ही येणाऱ्या 21 जानेवारी पासून आझाद मैदान या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू करणार आहोत. तशी परवानगी सरकारकडे आम्ही मागणार आहोत. सरकारने परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला 21 जानेवारी रोजी धनगरांचं एक विराट असं पिवळं वादळ या मुंबईमध्ये दाखल होईल. आणि मी अत्यंत नम्रपणे आपल्या माध्यमातून सरकारला आणि राज्याला सांगू इच्छितो की मुंबईनं आतापर्यंत बरीच आंदोलनं पाहिली, वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या पक्षाचे, संघटनांचे, पण आतापर्यंतच्या सगळ्या आंदोलनाचं, गर्दीचं रेकॉर्ड तोडणारं हे धनगरांचं आगळं वेगळं आंदोलन असेल. गर्दीचे सगळे रेकॉर्ड या ठिकाणी तुटतील. एक सुनामी माणसांची, पिवळ्या वादळाची या मुंबईमध्ये येईल. त्याच्यामुळं काय परिणाम होतील, कुणाला काही त्रास झाला तर याला 100% सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार असेल. आम्हाला कुणालाही त्रास देण्याची इच्छा नाही. म्हणून परत एकदा आपल्या माध्यमातून मी राज्यभरातल्या आमच्या धनगर बांधवांना विनंती करतो, भावांनो, आम्ही लढतोय, आमचा बाप लढला, आमचा आजोबा लढला, आमच्यावर गुन्हे दाखल झालेत, आमचा वेळ पैसा वाया गेला. आमच्या लेकरांच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, आमच्या लेकरांनी मोर्चे, आंदोलनं करू नये, उपोषणं करू नये, गुन्हे दाखल करून घेऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे असं म्हणून पूर्ण ताकदीनं या लढ्यामध्ये सामील व्हायचंय. आपण तानाजी मालुसरेंची गोष्ट ऐकली असेल. कोंढाणा किल्ल्यावर ज्यावेळेस आपले सैन्य मरण्याच्या परिस्थितीमध्ये आलं, हारण्याच्या परिस्थितीत आलं, सैन्य माघारी पळायला लागलं, तानाजी मालुसरेंनी परतीचे तोर कापून टाकले आणि सांगितलं, एकतर कड्यावरून पडून मरा किंवा लढून मरा. पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे. प्रत्येक मावळा त्वेषानं आणि जोशानं लढला आणि जिंकला. भावांनो, मी सुद्धा आपल्याला विनंती करतोय की आपल्या पुढच्या आंदोलनांचे सगळे दोर कापून टाकूयात. हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे. जिंकलो तरी शेवटचा लढा, हारलो तरी शेवटचा लढा. हा शेवटचा लढा आमच्या आयुष्यातील, हा शेवटचा लढा आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा असं म्हणून आपण लढूया. आपसी गटतट, हेवे दावे, मतभेद सगळे विसरून या लढ्यामध्ये सामील व्हा. सगळ्यांना विनंती करतो की समाजापेक्षा पक्षाला महत्व देऊ नका.
समाजापेक्षा नेत्याला आणि पक्षाला महत्व देणं बंद करा. समाजाच्या आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाच्या या लढाईमध्ये सहभागी व्हा. सरकारला विनंती करतो, संविधानिक मार्गाने आम्ही मागणी मागतोय. घटनेत आहे, संविधानात आहे. आम्हाला कुठल्या आयोगाची, कुठल्या समितीच्या शिफारशी कशाची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं देवेंद्र फडणवीस साहेब, आम्हाला काय कळतं नाही कळत, काय समजतं याच्यापेक्षा तुम्हाला कायदा 100% माहिती आहे. तुम्ही 2014ला सगळा अभ्यास केलेला आहे. वकिलांचा फौज फाटा तुमच्याकडे आहे. कसं द्यायचं हे आम्हाला माहिती नाही, पण द्यावं लागेल हे आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही दिलेला शब्द पाळा. धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवा. धनगरांना दिलेला शब्द पाळा आणि पुढील होणारे अनर्थ टाळा. परत एकदा 21 जानेवारीपासून मुंबईच्या या भूमीमध्ये धनगर जमातीचं ऐतिहासिक आंदोलन होतंय. धनगरांच्या या पिवळ्या वादळामध्ये सहभागी होऊन प्रत्येक मल्हार योद्ध्यानं आमच्या अहिल्यामाईंच्या लेखीनी या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार व्हावं. आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा हा ऐतिहासिक आणि शेवटचा लढा, या लढ्याचं साक्षीदार व्हावं ही विनंती करतो. परत एकदा सर्व सन्माननीय मीडिया प्रतिनिधी, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो. त्याप्रमाणे जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र पाहिजे, त्याचप्रमाणे तुम्ही म्हणताय की तुम्हाला एसटी मध्ये हव्या. मग उद्यानंतर एसटी प्रवासातली लोक पण रस्ता उतरतील आणि म्हणतील आम्हाला सुद्धा आंदोलन हवंय, आम्हाला सुद्धा आरक्षण हवंय. मग जर सगळेच आरक्षण सांगत बसतील तर मग ज्या आता एसटी कॅटेगरीतले आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आहे, मग त्याच्यानंतर मग त्यांच्या नोकऱ्यांचं काय? मुळात मॅडम, एससी आणि एसटीचं रिझर्वेशन हे संख्येच्या प्रमाणात असतं आणि आम्ही आरक्षण मागत नाहीये. आमचं म्हणणं आहे जे आमच्या बापाने, बाबासाहेबांनी देऊन ठेवलंय, एसटीच्या अनुसूचित जमातींच्या 47 जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला आम्ही आहोत. त्याची अंमलबजावणी सरकारनं करावी, एक भाग. दुसरा भाग, आम्ही एसटीच्या यादीमध्ये आल्यामुळं आदिवासींवर अन्याय होणार नाही. तिसरा भाग, सुप्रीम कोर्टाने कॅटेगरायझेशन करण्याचा आता परमिशन दिलेली आहे. आम्ही 3.5% सेपरेट आरक्षण या राज्यामध्ये घेतो. धनगर एकटीच जात त्याच्यामध्ये आहे. उद्या चालून हे 3.5% आरक्षण सरकार इकडे वर्ग करू शकतं. उद्या आम्ही एसटीत आल्यानंतर सरकारने जर मूळ आदिवासी एसटी ए, आम्हाला एसटी बी सी ठेवलं तरी काही अडचण नाही. खरं पाहता 2 मुलांमध्ये जर वाद असेल तर पालक हा वाद शांततेच्या मार्गाने सगळ्यांना समजून सांगून सोडवू शकतात. सरकार त्या पालकाच्या प्रामाणिक भूमिकेमध्ये नाहीये. सरकार भांडणं मिटवण्याच्या नाही तर भांडणं वाढवण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. म्हणून आमच्यामुळे कुणाला काही त्रास होणार नाही. आम्ही कुणात काही घुसखोरी करत नाहीये, काही कुणाचं मागत नाहीये. जे आमचं आहे, जे संविधानानं दिलंय आणि आमच्यापासून लपून ठेवलंय त्याची अंमलबजावणी करा एवढं आम्ही म्हणतोय. साहेब, मी अगोदरच म्हटलो की आमच्या आरक्षणाचा प्रश्न हा कुठल्या समितीशी निगडीत नाही, कुठल्या आयोगाशी निगडीत नाहीये. सरकारनं ही आमची फसवणूक केलेली आहे. मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. नागपूरच्या संविधान चौकामध्ये ज्यावेळेस हे आंदोलन चालू होतं, टीचची निर्मिती होणार होती, मी आणि माझ्यासारखे आम्ही 8-10 समाजातले कार्यकर्ते सगळ्या समाजाला घेऊन रस्त्यावर बसलो होतो आणि आम्ही त्या दिवशी टीचची जाहीर घोषणा होण्याच्या अगोदर आम्ही टीचला विरोध केला होता. कारण आमचं त्या भागच नाहीये. आमचा भाग आहे की ते जे आहे त्याची अंमलबजावणी करा. नवीन मागलं तर तुम्हाला एखादी समिती नेमायला लागेल, एखादा आयोग नेमायला लागेल. आमचा प्रश्न तो नाहीये. नाही, काय झालंय, आतापर्यंतचा जो काळ होता हा अतिवृष्टीचा काळ, त्याच्यानंतर दिवाळीचा पिरियड, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची कामाची लगबग आणि या सगळ्या कारणांमुळे याला डिले झाला. परंतु आता आम्ही 3 डिसेंबर पासून राज्यभर समाज बांधवांचे आभार मानत असताना या लढ्याविषयी एक नवीन ऊर्जा, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जाणार आहे. आणि हा जो आमचा विषय हा जनतेसमोर, समाजासमोर आम्ही मांडणार आहोत. आमची भूमिका एकच असणार आहे. ज्या भाजपनं, ज्या फडणवीसांनी आम्हाला लिखित आश्वासन दिलं, लाखो लोकांच्या समोर सांगितलं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करतो. आता येणाऱ्या पहिल्या कॅबिनेटमध्ये जर त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर आम्ही एकच नारा घेऊन समाजामध्ये जाणार आहोत की एसटी आरक्षणाची अंमलबजावणी नाही,
धनगरांच्या लेकरांना जर एसटीचं सर्टिफिकेट नाही तर भाजपला मतदान नाही. नाही, एका कुठल्याही व्यक्तीच्या माध्यमातून हा प्रश्न तसाच लागत नाही. हा समाजाचा प्रश्न आहे. समाज ज्यावेळेस ताकदीनं रस्त्यावर उतरेल, समाज ज्यावेळेस आपल्या हक्क अधिकाराच्या प्रती जागरूक होईल, समाज ज्या दिवशी संघर्षाच्या भूमिकेत येईल त्या दिवशी हा प्रश्न सुटणार आहे. जरांगे पाटील यांनी नोंदी दाखवल्या होत्या की जेव्हा त्यांना ओबीसी प्रमाणपत्र दाखवतात त्या नोंदी तुमच्याकडे आहेत का? आमच्या नोंदीच नाहीयेत मॅडम. जी 47 जमातींची यादी त्याच्यामध्ये 36 नंबरला आम्ही आहोत. ते आम्ही आहोत हे आमचं म्हणणं आहे. हे सरकारने मान्य केलंय. सरकारने कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलंय. या राज्यामध्ये धनगर नाहीत, जे आहेत ते धनगर आहेत. आमचं म्हणणं आहे मग आता सर्टिफिकेट द्या. आणि जर ते खोटं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला सांगावं, राज्यातील जनतेला सांगावं की जे घटनेत 47च्या यादीमध्ये जे 36 नंबरला आहे ते धनगरांना तुम्ही नाही. मी जे 2014ला बारामतीमध्ये बोललो होतो तो चुनावी जुमला होता. मी तुमच्याशी खोटं बोललो होतो. मी तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही. मी तुमच्या समाजाची फसवणूक केली. मी तुमची जाहीर माफी मागतो. एकतर फडणवीसांनी सर्टिफिकेट द्यावं किंवा जाहीर समाजाची माफी मागावी. नाही, कारण आता काय समाजाचा एक समज झालेला आहे साहेब. म्हणजे मागच्या काळात आपण मुंबईत आंदोलन पाहिलं. म्हणजे आमचा कुणाला विरोध नाही, कुणाविषयी राग लोभ नाहीये. पण जे 4 आयोगांनी नाकारलं, हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं, पण एक समाज जागा होतो, आपल्या हक्क अधिकाराप्रती रस्त्यावर उतरतो, संघर्ष करतो. समाजातला प्रत्येक घटकातला माणूस, गरीब श्रीमंत लहान मोठा, व्यापारी नोकरदार, प्रत्येक क्षेत्रातला माणूस रस्त्यावर येतो, समाजाच्या हक्कासाठी लढतो, सरकारवर एक दबाव निर्माण करतो आणि मिळवतो. हा एक समाज निर्माण झालेला आहे. म्हणून सरकार जर आमची परीक्षा पाहत असेल ती परीक्षा देण्यासाठी मुंबई हे ठिकाण महत्वाचं आहे. म्हणून आम्ही मुंबईमध्ये येतो. जर मधल्या काळामध्ये सरकार अधिवेशन घेण्याच्या मूडमध्ये असेल तर अधिवेशनात जर बांधवांनी जायचं म्हटलं अधिवेशनावर मोर्चा काढू काही हरकत नाही. पण टार्गेट आमचं मुंबई आहे. मुळात निवडणुकीच्या काळाचा सरकारचा प्रश्नच येत नाही. आता जर सरकारची इच्छाशक्ती असेल, त्यांच्यावर धनगरांनी उपकार केले याची जाणीव असेल आणि ते दिलेला शब्द पाळत असतील तर ते संध्याकाळ प्रश्न सोडू शकतात, कसाही सोडू शकतात. साहेब, मी आमरण उपोषण माझं सुरू असताना 2 दिवस त्या ठिकाणी दोन्ही मंत्री महोदय थांबून होते. मंत्रिमंडळाच्या वतीनं, सरकारच्या वतीनं आमदार खासदार आले. त्यांनी विनंती केली की आम्ही तुम्हाला आश्वासन देतोय, तुम्ही उपोषण सोडा. त्यांचं आश्वासन न घेता मी माझ्या छोट्या मुलीच्या हाताने उपोषण सोडलं. कारण सरकारच्या कुठल्याच आश्वासनावर आमचा 1% विश्वास राहिलेला नाही. नाही, रिझर्वेशन तर साहेब जे एसटीचं रिझर्वेशन आम्हाला अजून मिळालंच नाहीये. आम्ही एसटीत धनगर जमात या देशातील अशी एक दुर्दैवी जमात आहे साहेब की बाबासाहेबांनी आम्हाला दिलं एसटीचं आरक्षण. मंडल आयोगानं, केंद्र सरकारनं दिलंय आम्हाला ओबीसीचं आरक्षण आणि राज्य सरकारनं दिलं एनटीसीचं आरक्षण. म्हणजे घटनेत एसटी, देशाच्या केंद्राच्या याच्यामध्ये आम्ही ओबीसी आणि राज्याच्या आरक्षणाच्या लिस्टमध्ये आम्ही एनटीसी. याला जबाबदार मी असं मानतो की आमच्या समाजाचं अज्ञान, आमच्या समाजाचं पक्षांच्या मागं, नेत्यांच्या मागं पळणं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. म्हणून आमच्यावर अन्याय केला यांनी, त्यांना मी जर दोष देत असेल तर त्यांच्यापेक्षा जास्त दोष आमच्या समाजाचा आहे असं मी मानतो. पण आता समाज जागा झालाय, आता समाज पेटलाय, त्याला आपल्या हक्काधिकाराची जाणीव झाली, आमच्यावर कोण अन्याय केला याची जाणीव झाली आणि त्या अन्यायाविरुद्ध बंड करण्यासाठी आता हा समाज सज्ज झालेला आहे.
दुर्भाग्य की बात है, सरकार में या विपक्ष में जो भी नेतागण है वो उनकी पार्टियों से जुड़े हुए हैं, और जो पार्टियों से जुड़े होते हैं उनको बंधन रहते, लिमिटेशन से बोलने में, कुछ करने में। तो अब ये लड़ाई आम जनता ने, हमारे जैसे आम लोगों ने ये लड़ाई हाथ में ली हुई है। और जब आम जनता कोई लड़ाई हाथ में लेकर के चलते हैं तो ये देश में इतिहास है कि जब जब आम जनता रस्तों पर आई है, अपने हक अधिकार की लड़ाई लड़ने के लिए आई है, तो वो लड़ाई लड़े हैं और जीते हैं। तर तुम्ही किती वर्षापासून आरक्षणासाठी लढताय? किती वर्ष झाली? मला आता 12 वर्ष झाले मी या आरक्षण लढ्याच्या चळवळीमध्ये काम करतो। या अगोदर जालना इथं 21 नोव्हेंबर 2023 ला या देशातील सर्वात मोठं आंदोलन झालं होतं की त्या आंदोलनामध्ये कलेक्टर ऑफिस फुटलं होतं। कलेक्टर ऑफिस जळताना आम्ही वाचवलं होतं। 2,500-3 हजार मुलं ऑफिसमध्ये घुसले होते आणि मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेला माणूस आहे। मॉब सायकोलॉजी आहे, जमावाला भडकावता येतं, जमावाला शांत करता येत नाही। आम्ही शांतता, संयम, संविधान मानणारे लोक आहोत। 2,500-3 हजार मुलांना बाहेर काढून आम्ही ते ऑफिस जळताना वाचवलेलं आहे। त्याच्यानंतर मी 16 दिवस 2024 सप्टेंबर मध्ये पंढरपूरला 5 आमच्या भावंडांसह 16 दिवस उपोषण केलं होतं। संभाजीनगरला एक मोठं आंदोलन केलं आणि शेवटचं जे मुंबईमध्ये मंत्रालयात जाळ्यांवर उड्या मारण्याचं आंदोलन झालं ते आम्हीच केलं होतं। आणि आता लास्ट टाइम 16 दिवस सप्टेंबर मध्ये मी उपोषण केलं होतं। तर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आरक्षण मुळात कोर्टात केस ही सुद्धा सरकारची शुद्ध फसवणूक आहे। जे आमचे बांधव कोर्टात केस लढतात, सरकारने शब्द देऊन पाळलं नाही, पर्याय नाही म्हणून आम्ही कोर्टात गेलेलो आहे। कोर्ट हा आमचा पर्याय नाही, कोर्टाच्या बाहेर आमचा प्रश्न सुटणार आहे। सरकारनं मजबूर केला आमच्या लोकांना कोर्टात जायला आणि सरकारनं खोटं अॅफिडेव्हिट कोर्टात देऊन समाजाची फसवणूक करून ही केस लांबवून हा प्रश्न झुलत ठेवून समाजाला पुन्हा फसवण्याचं काम केलेलं आहे। It is of no use to go to the courts, sir. If the court you don't get any, you just get date paid, तारीख पे तारीख मिलता है। बिल्कुल सर, बिल्कुल। हाँ, यह फिल्मी डायलॉग है। कोर्ट में तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, और कोर्ट से हमारा इश्यू सॉल्व होने वाला है ही नहीं है। हमारा इश्यू सॉल्व होगा राजकीय इच्छा शक्ति के द्वारा, और वो देवेंद्र फडणवीस साहब ने लाखों लोगों के सामने आश्वासित किया। देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, इन्होंने लाखों लोगों के सामने बताया कि भाई हम सत्ता में आएंगे तो ये आपका इश्यू सॉल्व करेंगे। तो अभी हम उनसे झगड़ रहे कि आपका स्टडी हुआ है, आपके पास पूरे एविडेंस है, आपके पास पूरे डॉक्यूमेंट है, और आपने लाखों लोगों को वचन दिया है। आपने धनगरों का वोट लिया और धनगरों का वोट लेकर के आप सत्ता में आए, तो धनगरों के उपकार की आप जान रख के आपका दिया हुआ वचन निभाए। तर तुम्ही म्हणालात की तुम्ही 12 वर्षापासून धनगरांसाठी लढा लढताय एसटी रिझर्वेशनसाठी। मग जेव्हा आता भाजपची सत्ता येऊन 10 वर्ष झाली, मग 12 वर्षापासून लढता त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती तेव्हा काय तुम्ही बघितलं? मग तेच ना मॅडम, काँग्रेसनं दिलं नाही, यांनी देण्याचं आश्वासन दिलं, लिखित आश्वासन दिलं, लाखो लोकांच्या समोर दिलं, म्हणून काँग्रेसला त्यांच्या कर्माची फळं मिळाले ना। देशात स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आलं, यात धनगरांचा वाटा आहे। मी म्हणतो ना, 20-25 कोटी लोकसंख्या या देशामध्ये, 2.5-3 कोटी लोक आमचे महाराष्ट्रामध्ये आहेत। या धनगरांनी सत्ता परिवर्तन केलं, आणि हे मी म्हणत नाही, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः हे वाक्य बोलले। मी त्याचा समोरासमोरचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे की फडणवीस साहेब म्हणाले की आमची सत्ता भाजपची धनगरांमुळे आली, मी मुख्यमंत्री धनगरांमुळे झालो। इतकंच नाही तर मी आमदार सुद्धा धनगरांमुळे झालो, कारण माझ्या मतदारसंघामध्ये 20-25 हजार धनगर आहेत। म्हणजे धनगरांनी हे सत्ता परिवर्तन केलं। आता काँग्रेसने केलेल्या पापाचं फळ, त्यांनी आमच्यावर केलेल्या अन्यायाचं फळ त्यांना मिळालं। आता यांनी डबल अन्याय केला, लेखित देऊन लाखो लोकांच्या समोर बोलून हे फसवले। जर यांनी आता जर त्यांचं वचन पाळलं नाही तर यांना यांच्या कर्माची फळं मिळतील। 100% फडणवीसांनी आतापर्यंत विश्वासघात केला, हे 100% सत्य आहे। आणि अजून 2029 पर्यंत त्यांना असं वाटतंय की आमची निर्विवाद सत्ता आहे, सत्तेच्या मदमस्तीमध्ये ते आहेत। आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना जाणीव करून देतो की मस्तीमध्ये राहू नका, धुंदीमध्ये राहू नका, हवेत जाऊ नका। खोटं बोलणाऱ्याचं वाटोळं होतं। तुम्ही जर खोटं बोलून धनगरांना फसवलं, धनगर भोळा आहे पण धनगरांना तिसरा डोळा आहे, आणि धनगराने आता तिसरा डोळा उघडलेला आहे। धनगर जागा झालेला आहे, धनगरांना त्याच्या फसवणुकीची जाणीव झालेली आहे। आता ते संघर्ष करायला तयार आहेत। तेव्हा धनगरांना दिलेला शब्द पाळा आणि पुढील होणारे अनर्थ टाळा।
डिव्हिजन वाढायला पाहिजे तुमचे विषय स्वतःवर मानायला कमी पडले का आणि त्याला तुम्ही बोलवणार का? नाही, काय आहे, मर्यादा आहेत साहेब. आमदार खासदार कुणी असो आमचे नाही, थोडे आहेत, त्यांना तिथं बोलायला मर्यादा आहे. हीच जर दुर्दैवानं आमची संख्या कमी आहे, हीच जर आमची संख्या 10, 15, 20, 50 आमदार जर आमचे असते, सर्व एका ताकदीनं तिथे गेले असते तर प्रश्न सुटला असता. आणि आमचं आंदोलन हे धनगर जमातीच्या भविष्याचं, आमच्या लेकराबाळांच्या भविष्याचं आंदोलन आहे. ज्याला कुणाला वाटतं की हे आमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठीचा हा लढा आहे, तो प्रत्येक माणूस, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही संघटनेचा असो, तो प्रत्येक माणूस या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. आणि आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक बांधवांचं, मग तो कोणत्याही समाजाचा, कोणत्याही जाती धर्माचा, कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही संघटनेचा असो, जो आमच्या लढ्यामध्ये आमच्या सोबत आहे, त्याचं आम्ही निश्चित स्वागत करू. दोनों, बारामती में जब मेरे जैसे 9 भाई हमारे आमरण अनशन को बैठे थे और लाखों लोगों की भीड़, लाखों समाज भाई हमारे जमा हुए थे, तो उनके सामने फडणवीस ऑन माइक बोले, उनके वीडियोज है, और रिटर्न में भी उन्होंने धनगर समाज के लिए घोषणा पत्र दिया था कि अगर हम सत्ता में आते हैं तो आपका आरक्षण का प्रश्न सॉल्व करेंगे. दुर्भाग्य से धनगरों की वोटों से ये सत्ता में आए, सीएम बने, लेकिन धनगरों को दिया हुआ वचन इन्होंने निभाया नहीं. नाही, हे लिहिण्याचं आहे साहेब. आपण जर आता उत्तर भारतात गेलो तर बँक ऑफ बडोदा, जुनागड, हे जे हिंदीमध्ये ड लिहितात, इंग्लिशमध्ये आर लिहितात. नाही नाही, काही दिवसांपूर्वी ना धनगड आणि धनगडवाले होते ना, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यांनी तर कन्फ्युजन सांगितलं. नाही मॅडम, धनगड या राज्यात एकही नाही, या देशात नाही, या जगात एकही धनगड अस्तित्वात नाही. जे धनगड आहेत ते आम्ही आहोत. तो शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. ते धनगड धनगड नसून धनगर आहेत, आणि धनगड आम्हीच आहोत, हे ते. ठीक आहे. मराठी मराठी हा. तर शॉर्ट अँड स्वीट मध्ये म्हणजे तुमचं मुख्य आहे, सुरुवातीला तुमचं ओळख देऊन तुम्हाला सुरू करायचं आहे, काही प्रश्न विचारले जातात. तर ज्या प्रमाणात पत्रकार परिषद आहे, काय सांगाल, काय विषय आहे, एकंदरीत आरक्षणासाठी आपण 12 वर्ष झाले आपण लढत आहात, काय म्हणतात? महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा धनगर समाज आहे. 2.5-3 कोटी संख्या धनगर समाजाची आहे. या घटनादत्त अधिकार आमचा एसटीचा आहे. एसटीच्या अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये 47 यादीमध्ये आम्ही 46 नंबरला आहोत. धनगर जमातीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या काही हुशार लोकांनी आम्हाला या आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवलंय. स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांपासून या लढ्याची सुरुवात झाली, तर आतापर्यंत आमच्या शेकडो भावांनी शेकडो आंदोलनांद्वारे हा लढा सुरू ठेवलाय. मी सप्टेंबर मध्ये मागच्या 16 दिवस आमरण उपोषण केलं. या राज्यातील नाही तर या देशातील एक ऐतिहासिक आंदोलन झालं. सरकारला काही फरक पडला नाही. धनगरांना सरकारने, फडणवीस साहेबांनी लाखो लोकांच्या समोर आश्वासन दिलंय, लिखित आश्वासन दिलंय. त्या आश्वासनाची त्यांना जाणीव करून देण्यासाठी, धनगरांच्या उपकारामुळे तुम्ही सत्तेत बसलाय याची जाणीव करून देण्यासाठी, तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करा याची जाणीव करून देण्यासाठी धनगरांचं पिवळं वादळ घेऊन आमचे मल्हार मावळे, आमच्या माय मावल्या, शाळेतील मुलं, विद्यार्थ्यांसह, कारण ज्यांच्यासाठी हा लढा चाललाय त्यांनाही कळलं पाहिजे त्यांच्यासाठी काय संघर्ष चालला. म्हणून या सर्वांना घेऊन 21 जानेवारी 2026 रोजी एक अतिविराट भव्य ऐतिहासिक असं पिवळं वादळ घेऊन आम्ही या मुंबईमध्ये येतोय. मी अत्यंत जबाबदारीनं आणि नम्रपणे आपल्याला सांगतो, मुंबईमध्ये आतापर्यंत जितकी म्हणून आंदोलनं झाली असतील, वेगवेगळ्या संघटनांची, पक्षाची, जाती धर्माच्या लोकांची, या सगळ्यांच्या गर्दीचे रेकॉर्ड तोडणारं आंदोलन 21 जानेवारी पासून या राज्यामध्ये होईल. आणि आम्ही सरकारने त्यांचा शब्द पाळेपर्यंत हे आंदोलन, हा लढा आमचा चालू राहील. किती संख्या असेल? संख्या मला सांगता येणार नाही, कुणाला कॅल्क्युलेटर कम्प्युटरवर मोजता येणार नाही, कॅमेऱ्यामध्ये लोक बसणार नाहीत, एवढी संख्या असेल. सर, आपली धनगर समाजाची एकूण देशामध्ये किती लोकसंख्या आहे? महाराष्ट्रामध्ये धनगर 2.5-3 कोटीच्या घरामध्ये आहेत आणि देशात 20-25 कोटी धनगर समाज आहे. कुठं पाल, बघेल, गडरिया, रायका, रबारी, कुर्बा या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. आणि या आमच्या जालन्याच्या आंदोलनामुळं देशातील धनगर समाज जागा झालाय आणि जालन्याच्या या क्रांतीची ज्वाला देशभर पसरली आहे. हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आता या आंदोलनाची डोकेदुखी नाही, तर नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलंय त्यांच्यासाठी सुद्धा हे आंदोलन
फार मोठं एक त्रासदायक होणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळावा आणि पुढील अनर्थ टाळावा.